नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। त्या शाखेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आजचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे जिल्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या कागल तालुक्याचे श्रावणबाळ म्हणून ओळखले जाणारे आमचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, दक्षिण भारत जैन सभेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय वीरकुमार पाटील साहेब, आज जागतिक सहकार दिन पण आहे आणि आज कर्मवीर पतसंस्था या सहकारी पतसंस्थेचं उद्घाटनही आहे आणि आज कागल या नगरीमध्ये आमची शाखा होत आहे, ज्या नगरीमध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला, ज्या शाहू महाराजांनी या रयतेचं राज्य म्हणून काम केलं आणि कर्मवीर अण्णांना सुद्धा त्या शाहू महाराजांनी आदर केला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रेरणा दिली, त्या आदरणीय शाहू महाराजांना आणि कर्मवीर अण्णांना मी अभिवादन करतो। खरं तर कर्मवीर पतसंस्था साहेब आमची जवळजवळ 63वी शाखा आणि इथे कागलमध्ये चालू करतोय। 37 वर्षाचा हा कालखंड आमच्या त्या कर्मवीर पतसंस्थेचा आहे आणि तसं विचार केला तर कर्मवीर पतसंस्था आम्ही ज्यावेळेला 17 लोकांनी ज्यावेळेला चालू केलं ते आज ही बॉडी तीच आहे। संस्थापक संचालक म्हणून आज जवळजवळ 75 वर्षे काम करणारे सुद्धा आमचे संचालक आहेत आणि त्या पतसंस्थेचं सांगायचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज ही एक 1110 कोटीच्या ठेवी आमच्या पतसंस्थेनं पार केलेल्या आहेत। 35 कोटीचं भाग भांडवल आहे, 106 कोटीचा स्वनिधी आहे, 803 कोटीची कर्ज आहेत आणि गुंतवणूक म्हणाल तर 388 कोटी आहेत आणि त्या गुंतवणुकीपैकी 25 कोटीची गुंतवणूक आपल्या कोल्हापूरच्या DCC बँकेमध्ये सुद्धा आम्ही ठेवलेली आहे। तर प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा चांगल्या अवर्ग संस्था असतील अशा सर्व संस्थेमध्ये 300 कोटीच्या आमच्या ठेवी अगदी सिक्युअर आहेत। खर्च भांडवल 1283 कोटीचे आहे। सभासद संख्येवर साहेब म्हणतात तर आमची जवळजवळ 65,000 सभासदांची संख्या आहे। सतत अवर्ग असणारी आणि 17 पुरस्कार आमच्या या संस्थेला मिळालेले आणि नफा गेल्या वर्षाचा जो काढला तर 26 कोटीचा नफा आम्ही ह्या संस्थेने मिळवलेला आहे। एकूण व्यवसाय 2000 कोटीच्या पुढे गेलेला आहे आणि स्वमालकीच्या जवळजवळ 13 शाखा असून भरघोस लाभांश म्हणजे जवळजवळ 15%, गव्हर्नमेंटचा जे नियम आहे 15%, त्याच्यापेक्षा जास्त देता येत नाही, परंतु 15%चा सतत आम्ही डिव्हिडंड देतोय। ह्या संस्थेला 37 वर्षे झाली ही अविरत सेवा करते। SMS सुविधा आहे, बँकिंगचं NFT RTGS ची सुविधा आहे, संस्थेचा IFSC कोड पण आहे, लॉकर सुविधा आहे आणि या संस्थेला ISO मानांकन सुद्धा भेटलेलं आहे। भारतातील कोणत्याही बँकेतून खातेदारांना खात्यावर रक्कम काढता येते, कोर बँकिंगची सोय आहे, आधुनिक बँकिंगची सुद्धा सोय आहे, मोबाईल बँकिंग आमच्या संस्थेमध्ये चालू आहे। सर्वच गोष्टी ज्या बँकेला ज्या फॅसिलिटी आहेत त्यापेक्षा एखादी फॅसिलिटी जास्त आमच्या या संस्थेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सांगली, कोल्हापूर आणि सातारा हे 3 जिल्हे कार्यक्षेत्र आहेत। इतर संस्थांना सुद्धा आमच्या संस्था मार्गदर्शन करण्याचं काम करते। उत्तम प्रशासक, उत्तम सेवक वर्ग असल्यामुळं आमच्या संस्थेचं नाव आमच्या ह्या 3 भागामध्ये चांगल्या पद्धतीने झाले। आज कागल नगरीचा सुद्धा व्यापारपेठ मोठा आहे, इथे MIDC सुद्धा मोठे आहे। तर मला खात्री आहे की आपल्या ह्या संस्थेला सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवी मिळतील, चांगले कर्जदार मिळतील। आमच्या संस्थेचं एक खास वैशिष्ट्य आहे, सांगतो की कुठल्याही कर्जदार कर्ज मागायला आला तर आम्ही त्याची नाही तर मुलाखत साहेब देतोय। तर त्याला कर्ज कुठल्या गोष्टीसाठी पाहिजे आणि ते कर्ज प्रॉपर घेतोय का नाही हे आम्ही बघितलं जातं। ज्या वेळेला कर्जदार आमच्या जवळजवळ 37 वर्षांचं आमचं संचालक मंडळ आहे, पुढचा माणूस कसा आहे त्याच्या बॉडी लँग्वेजवर सुद्धा ओळखतोय की तो कर्ज फेडणार आहे का नाही। त्यामुळे आमचा कर्ज देत असताना चांगल्या पद्धतीनं कर्ज दिलं जातं, त्याची मुलाखत घेतल्यामुळे कर्जाचं थकीत प्रमाण सुद्धा आमच्या फार कमी आहे आणि त्यामुळे आमच्या संस्थेचा नफा सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असतो। कर्मवीर पतसंस्थेचा
सर्वच बाबतीत, ठेवीच्या बाबतीत असू दे किंवा शाखा असू दे, सर्वच प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीने आम्ही शाखा करतो. प्रत्येक ठिकाणी CCTV असतात. कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने कामकाज करता यावं म्हणून सुद्धा आम्ही नाहीतर सगळ्या शाखा हा आमच्या ECनं फुलफिल केलेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्या सेवक वर्ग सुद्धा चांगल्या पद्धतीने कामकाज करू शकतोय. कर्मवीर पतसंस्थेचा सेवक वर्गात सुद्धा आम्ही घरपोच सेवा देतोय. मी कुठल्या ठेवीदाराचं वय 75-80 असेल, त्याला पैसे काढायचे होत असेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पैसे देणं, त्यांच्या ठेवी स्वीकारणं एवढ्या नम्रपणे आमचा सेवक वर्ग करत असल्यामुळं आमच्या 3 जिल्ह्यामध्ये या पतसंस्थेचं चांगलंच नाव आहे. मला सांगायला खास आनंद वाटतोय की ज्या वेळेला आपल्या सांगलीची मेन शाखा उद्घाटन केलं त्यावेळी अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि अजितदादा पवार साहेबांचं तुम्हालाही माहित आहे की त्यांना कुठलीही गोष्ट जरा किरकोळ जरी त्यात त्रुटी दिसली तर ते नावं ठेवतात. आणि मला खास सांगायला विशेष आनंद वाटतो की मला म्हटले होते तुमच्या पतसंस्थेला मला जास्तीत जास्त 15-20 मिनिटं वेळ देणार. आणि ज्या वेळेला आमच्या पतसंस्थेच्या उद्घाटनाला आले तेव्हा 1 तास त्यांनी या पतसंस्थेसाठी वेळ दिला. फार खालत्या आमच्या कर्मवीरच्या दालनापासून वरपर्यंत सगळी जागा बघितली आणि जाताना मला म्हटले मला चुका काढण्यासाठी काही ठेवला नाही. अशा पद्धतीनं पतसंस्था तुम्ही चालवा, मला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत त्या मदत करून जाईल अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी त्यावेळेला पतसंस्था उद्घाटन काढले होते. आज आम्हाला या कागलमध्ये शाखा चालू करताना खूप आनंद होत आहे. कागल तसं राजशाही घराण्याचं गाव जरी असलं तरी साहेबांनी मात्र त्या कागल गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. मला वाटतं लाखो लोकांना त्यांनी आज महात्मा ज्योतिबा फुलेच्या ह्या स्कीम खाली जीवदान लोकांना मिळवून दिले, मोठमोठे ऑपरेशन केले आणि त्यामुळं त्यांच्या नावाचा ह्या भागातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा दबदबा आहे. तसंच आमचे वीरकुमार पाटील सुद्धा 5 वेळा आमदार होते, एकदा ते कॅबिनेट मंत्री सुद्धा होते आणि समाजाचे एक आमच्या जैन समाजाचे एक चांगले नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. आज सर्वजणच या निमित्तानं उपस्थित आहेत. खास करून आमचे मित्र मानेसाहेब सुद्धा या निमित्तानं आलेले आहेत. परत एकदा सर्व संचालकांचं, आमच्या सर्व सभासदांचा, कागदच्या लोकांचं आणि ह्याचबरोबर तिथं आम्ही जे काही सल्लागार मंडळ तयार केलेलं आहे त्यामध्ये सूरज अजित ठेवीदार, सभासद, बंधू भगिनी, मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील नागरिक सहकारी पतसंस्था सांगली या शाखेचा कागलमधील 63व्या शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते नुकतंच संपन्न झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करतो. आणि कागल नगरीमध्ये आज ही पतसंस्था आगमन करते याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. आता ज्या संस्थेचे चेअरमन यांनी या पतसंस्थेचा संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. वास्तविक ज्यांच्या नावाने ही पतसंस्था निघालेली आहे त्या ऋषितुल्य कर्मवीर भाऊरावांना यांच्या नावाने ज्या काळामध्ये शिक्षणाचं इतकं महत्त्व नव्हतं, परंतु शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही ही भावना या देशातील, या राज्यातील कर्मवीर भाऊरावांना पाठवत असतील, बापूजी साळुंखे असतील, पंजाबराव देशमुख असतील, ही या धुरीणांच्या लक्षामध्ये आली. आणि विशेषतः खेडोपाड्यामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये, डोंगरी भागामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक या शाळा झाल्या पाहिजेत यासाठी फार मोठं काम भाऊरावांनी केलं. त्यावेळेला आता जसा शिक्षणामध्ये पैशाचा व्यवहार चालू आहे, डोनेशन आणि याचा, तसे त्या काही नव्हतं. एक समाजातील मुलांनी शिकलं पाहिजे. गरीब मुलं जाऊन कुठे शिकतील म्हणून मुलींचं शिक्षण होणार नाही या उदात्त भावनेनं कर्मवीर भाऊराव अण्णांनी फार मोठं शिक्षणाचं जाळं रयत संस्थेच्या नावानं सुरू केलं. आणि आज या राज्यामध्ये आणि या देशामध्ये एक शिक्षणाचं वटवृक्ष उभारलेलं आपल्याला दिसत आहे. अशा ऋषितुल्य आपला जन्म गोरगरिबांनी सामान्य मुलांच्या शिक्षणासाठी घालवलेल्या
ऋषीतुल्य माणसाच्या नावानं ही पतसंस्था काढलेली आहे. ती त्या नावाप्रमाणेच चालवली पाहिजे याचा आठास त्या संचालक मंडळाने घेतला दिसतोय. गेले 60-65 वर्ष झाली या पतसंस्थेची स्थापना होऊन. अनेक 63 शाखा आज कार्यामध्ये त्यांनी निर्माण केली. आणि ज्या भावनेनं चेअरमन यांनी अतिशय अभिमानानं सांगितलं की 1100 कोटी रुपयाच्या वर ठेवी या संस्थेची आहे. 300-350 कोटीची गुंतवणूक त्यांची आहे. 11 कोटीपेक्षा जास्त नफा त्यांचा आहे. सातत्याने 15% डिव्हिडंड ते देत आहेत आणि सातत्याने अवर्ग राखण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी की कर्ज घेणाऱ्या माणसाची आम्ही मुलाखत घेतो आणि त्याच्या बॉडी लँग्वेजच बोलतोय फेडणार आहे का नाही. आता लोक अशी जन्माला आलेली आहेत साहेब, बॉडी लँग्वेज अतिशय चांगली दाखवतील, फोटो करायचं तेच करतील. त्याचं चालक, त्याचं सिबिल सगळं तपासा. त्याच्या चेहऱ्याकडे जाऊ नका. जो फेडेल त्यालाच कर्ज द्या. नाही आता तुम्ही बघितलं की माणसांची ओढा कमीत कमी जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी त्याची अडकत जात आहे. त्या एस टेलरचं उदाहरण आता ताजं आहे. दाम दुपटीची उदाहरणं ताजी आहेत. अनेक बोगस ट्रेडिंग करणारे लोक यामध्ये आहेत. आणि म्हणून माणसाला असं वाटतंय की कमी दिवसात मला जास्त पैसे मिळाले पाहिजे. आणि अशा एका बाजूला बळी पडत असताना एका बाजूला पतसंस्था या संकटात आलेल्या असताना भुदरगड सारखी फार मोठी या राज्याची पतसंस्था लयाला गेली. पतसंस्थेमध्ये अनेक प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर उभे राहिले. अशा काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील ही पतसंस्था एका दीपस्तंभासारखी उभी राहिली. त्यांनी विश्वास संपादन केला आणि आज अतिशय दिमाखामध्ये 63व्या शाखेचं ती स्थापना करतायत. लोकांचा विश्वास संपादन करून 1100 कोटीच्या वर टीव्ही गोळा करणं इतकं सोपं काम नाही. हे त्यांनी मिळवलेल्या यशाचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे असं मी मानतो. आणि ही पतसंस्था अशीच भरभराट करो. या सहकारामध्ये आज सहकार दिनाच्या निमित्ताने याहीपेक्षा चांगली प्रगती आणि भरभराट हो अशा प्रकारची शुभेच्छा या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी देतो. कागदाचा एक नागरिक म्हणून जे सहकार्य मला लागेल ती मी करेन एवढा विश्वास या निमित्ताने देतो. अनेक वर्षाचा सहकाराचा अनुभव मला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जवळजवळ 30-35 वर्ष संचालकाने आजही मी चेअरमन म्हणून काम करतोय. त्याचे बारीक सारीक सगळे बारकावे मला माहिती आहेत. परंतु या डिजिटल पद्धतीनं आपण जे काम सुरू केलेलं आहे त्यांनी सांगितलं की RTGS, NFT, मोबाईल बँकिंग हे सगळे व्यवस्था त्यांच्याकडे आहे. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये नसलेली सेवा सुद्धा ते देत आहेत. आणि आपल्याला घर बसल्या डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याची एक सुविधा या पतसंस्थेसारख्या एका कर्मवीर भावांना नागरी पतसंस्थेनं तिथं निर्माण केलेलं आहे. हा एक आदर्श उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल. अशा या पतसंस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना मला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली आणि आपल्या सर्वांची दर्शन घेण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. या निमित्ताने संचालक मंडळाची माझी भेट झाली. अजितदादा पवारांचं त्यांनी उदाहरण सांगितलं. आणि खरं आहे की अजितदादा पवार हा एक फार बारकाईने बघणारी व्यक्ती आहे. म्हणजे मी तर आज माझं खरंच त्याला दाखवलेलं नाही. घर गेलं की पहिल्यांदा रस्त्याच्या कचऱ्यापासून सुरुवात. कचरा स्वतःच उचलून फेकला म्हणून म्हटलं घर आपलं जर दाखवलं बरं. म्हणजे इतके बारकावे त्यांना आहेत. स्वच्छता, टापटीप, संस्था चांगल्या चालवण्याचा त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव. ती माझ्यासारखी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक वर्ष ते संचालक चेअरमन राहिलेले आहेत. आम्ही दोघांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे.
अशा माणसाची स्थिती मिळवणं फार कठीण काम आहे. ती सुद्धा कर्मचाऱ्यांनी मिळवली. आपल्या संपूर्ण या पतसंस्थेच्या प्रवासामध्ये याहीपेक्षा चांगले हरिदेश सांगली त्याच्या 63व्या शाखेचे उद्घाटक आपल्या महाराष्ट्राचे वैद्यकीय मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे मित्र हसनसाहेब मुश्रीफ, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे एक जैन समाजाचा शेजारच्या राज्यातला एक व्यक्ती आणि दक्षिण भारत जैन सभेशी माझे संबंध असल्यामुळे त्या कार्यक्रमाला अण्णांनी मला बोलवलं. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे मी जाहीर आभार मानतो. मगाशी साहेबांनी त्यांच्या हसन साहेबांनी आपल्या भाषणामध्ये बँक कशी चाललेली आहे, कशी चालवावी याचे अनुभव सांगितले. मला बँक चालवायचा काही अनुभव नाही आहे. मी ओरिजिनल पाटील असल्यामुळे कर्ज काढण्याच्या पलीकडे मला माहिती आणि अजितदादांचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळालंय म्हणजे जवळजवळ ते इस्रोचं सर्टिफिकेट मिळाल्यासारखा भाग आहे. कारण अजितदादांचं सर्टिफिकेट घेणं हे काय लहान सहान बँकेचं किंवा लहान सहान कार्यकर्त्याचं काम नाही आहे. आणि त्यांना दुसरं चांगलं सर्टिफिकेट मिळालं असेल तर ते हसन साहेबांना मिळालं असं म्हटलं तर ते काय चुकीचं ठरणार. कारण कायमपणाने ज्या ज्या वेळेला अजितदादा मंत्रिमंडळात आहेत त्या त्या वेळेला हसन साहेब मंत्रिमंडळात. मी अध्यक्षांना येताना जास्त वेळ घेणार नाही, परंतु रावसाहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आदरणीय डॉक्टर साहेब आहेत सगळ्यांना विनंती करतो की आपली महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 63 संस्थेच्या शाखा झाल्या. आमच्या इकडची काही मंडळी मल्टी स्टेट करून तुमच्याकडे यावी. मी त्या भागाचा प्रतिनिधी, जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी जवळजवळ 28 वर्ष साहेब काम केलं. आपल्यासारखी संस्था कर्नाटकामध्ये या सीमा भागामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये काम करावी, धारवाड जिल्ह्यामध्ये काम करावी. कारण धारवाड जिल्हा हा सहकार्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा. एक के.एच. पाटील, एच.के. पाटील ही सगळी मंडळी त्या जिल्ह्यात आलेली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि धारवाड जिल्ह्यामध्ये आपल्या शाखा व्हाव्यात, विजापूर जिल्ह्यामध्ये शाखा व्हाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. या कार्यक्रमाला मला बोलवलं. मल्टी स्टेट करायला त्यांना काय अडचण आहे असं मला वाटत नाही. मी आता इथे राजकारण बोलायचं म्हटलं तर वेगळं होते. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. मल्टी स्टेट मध्ये करायला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मी कायमपणाने तुमच्याबरोबर आहे एवढीच मी या प्रसंगी ग्वाही देतो. आणि लवकरात लवकर मल्टी स्टेट करा आणि आपल्या ब्रँचेस आमच्या भागात व्हाव्यात. त्या कार्यक्रमाला मला बोलवलं, सत्कार केला त्याबद्दल आदरणीय रावसाहेबांना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आणि आपले आभार मानतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय सरकार. त्यानंतर वीर कुमार पाटील साहेब, उपस्थित सर्वच कागलचे ग्रामस्थ, आमचे सर्व संस्थेचे स्टाफ आणि उपस्थित सर्व इथं जे खातेदार आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो. आताच चेअरमन साहेबांनी स्वागत आणि प्रजेबद्दल मी थोडक्यात माहिती देतो. शेअर कॅपिटल 30,70 लाखापर्यंत शेअर कॅपिटल झालेले आहे. संस्थेचे जवळपास 65,000च्या वरती सभासद आहेत. आपले संस्था जवळपास 63 शाखेच्या माध्यमातून काम करत आहे. संस्थेकडे आज आहे जर ठेवी बघितलं तर 1110 कोटीपर्यंत ठेवी झालेली आहे आणि संस्थेने कर्ज वाटप 803 कोटीपर्यंत केलेलं आहे. संस्थेला कायम ऑडिट वर्ग आहे. संस्था कायम डिव्हिडंड, टॉप लेवलचे डिव्हिडंड पण देत असतोय. संस्था सगळ्याच लोकांना आर्थिक मदत करत असते, जेणेकरून त्यांनी कर्ज घेत असताना जे सावकारकी पाशामध्ये अडकले, जे आपले परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं धडपड अशा लोकांच्या पाठीशी संस्था कायम राहत असते. तर कागलमधील रहिवाशांना मी विनंती करतो की ज्यांनी या संस्थेशी संपर्क करत आहेत त्यांनी सभासद व्हावे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्ज घेत असतील तर संस्था त्यांच्या पाठीशी कायम राहील. ज्यांच्याकडे ठेवीच्या माध्यमातून ठेव ठेवत असतील तर चांगला व्याज देखील ही संस्था देत असते. तर ह्या ठिकाणी जे काम करत आहे
आणि जवळपास 65,000 जे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना आम्ही कायम न्याय देत असतो. जे सहकार खात्याचं जे नियम आहे 15% डिव्हिडंड, तो कायम आम्ही 15% डिव्हिडंड देत असतो. त्याच्यापेक्षाही जास्त डिव्हिडंड देण्याची सक्षम परिस्थिती संस्थेची असताना देखील आम्हाला देता येत नाही. त्यामुळे ह्या परिसरातील लोकांना मी इतकी विनंती करतो की जी शाखा आपली नव्याने ओपन झालेली आहे त्या शाखेचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. जास्तीत जास्त ठेवी ठेवून ही संस्था 62 शाखेपेक्षाही मोठी होईल या पद्धतीने सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढेच मी सांगतो. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.